नमस्कार. आज आपण एका अ, अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप साधा वाटतो. अगदी रोजच्या जगण्यातला. हो, रोजच्या रोज हरिपाठ म्हणणं. आता अनेकांना वाटेल की ठीक आहे, यात काय विशेष, देवाचं नाव घ्यायचं. झालं, काम संपलं. बरोबर. पण थांबा, याच्या आत खूप काही आहे, खूप खोल अर्थ दडलाय. हो, कारण अनेकदा कसं होतं, ज्या गोष्टी अगदी सोप्या वाटतात ना, त्यांचं महत्त्व आपण लक्षातच घेत नाही. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपल्या एका श्रोत्याने विद्या वाचस्पती विद्यानंद यांचा एक लेख पाठवला आहे आणि त्यात ह्या साध्या सवयीचे काही अनपेक्षित आणि सखोल फायदे सांगितले आहेत. निश्चितच. आणि लेखाचा सूरही तोच आहे. ही चर्चा केवळ एका विधीपुरती नाहीये. नाही, आपला उद्दिष्ट तो नाहीच आहे. लेखकाच्या मते ही एक अशी प्रक्रिया आहे जी आपल्या मनाला, विचारांना आणि अगदी कृतीलाही शिस्त लावते. आणि त्यातून भावनिक संतुलन साधता येतं. हो, आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सामाजिक सलोख्यावरही होतो. चला तर मग यावरच सविस्तर बोलूया. लेखातला पहिला आणि सगळ्यात मोठा दावा आहे की हरिपाठ हा केवळ एक विधी नसून तो एक जीवन मार्ग आहे. ही खूप मोठी गोष्ट झाली. खूप मोठे. याचा नक्की अर्थ काय? सुरुवात कुठून होते याची? याची सुरुवात होते आपल्या सगळ्यात मोठ्या समस्येपासून, आपलं अस्थिर मन. अच्छा. लेखात सुरुवातीलाच यावर बोट ठेवलं आहे. आजच्या काळात आपलं मन सतत हजारो गोष्टींमध्ये गुंतलेलं असतं. कामाचे विचार, घरच्या जबाबदाऱ्या, सोशल मीडियाचं नोटिफिकेशन. हो हो. या सगळ्या गदारोळात मन एका जागी स्थिर राहतच नाही. हे तर 100% खरंय. एकाच वेळी 10 गोष्टी डोक्यात सुरू असतात. त्याला मल्टीटास्किंग असं गोंडस नाव दिलंय आपण, पण खरं तर ती मनाची ओढाताण असते. बरोबर. यावर हरिपाठ कसा काम करतो? इथेच नामस्मरणाचं सामर्थ्य दिसून येतं. हरिपाठातील अभंग कसे आहेत? सोपे आहेत, लयबद्ध आहेत. हो. जेव्हा आपण ते म्हणायला लागतो तेव्हा त्या शब्दांच्या आणि लयीच्या आधाराने विखुरलेलं मन हळूहळू एका बिंदूवर यायला लागतं. अच्छा. लेखात म्हटल्याप्रमाणे हरिपाठ मनाला एक थांबा देतो. त्या धावपळीतून काही क्षणांसाठी बाहेर काढून स्वतःशी जोडतो. म्हणजे हा एक प्रकारचा मेंटल पॉज बटन आहे, दिवसभरात कधीतरी आपल्या धावणाऱ्या विचारांना थांबवण्यासाठी. अगदी दाबलेलं एक बटन. पण लेखात नित्य नेमावर म्हणजे सातत्यावर खूप भर दिला आहे. अधूनमधून केलेल्या साधनेपेक्षा रोज केलेला हरिपाठ जास्त परिणामकारक का ठरतो असं लेखकाचं म्हणणं आहे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर शिस्तीमध्ये दडलेलं आहे. लेखक म्हणतात की सातत्य हे सवय निर्माण करतं. आणि सवय शिस्त घडवते. अगदी. अधूनमधून केलेलं पठण हे कसं आहे माहितीये, एखाद्या दिवशी अचानक व्यायाम करण्यासारखं. हो, त्यांनी बरं वाटेल, पण शरीरावर त्याचा कायमस्वरूपी परिणाम होणार नाही. मला तुमचा मुद्दा कळतोय. पण अनेकांसाठी रोज वेळ काढणं हेच एक मोठं आव्हान असतं. कामाचा व्याप, घरातली जबाबदारी. खरंय. मग अशा वेळी कधीतरी केलेलं पठण हे काहीच न करण्यापेक्षा चांगलं नाही का? की लेखानुसार सातत्याशिवाय त्याचा काहीच उपयोग होत नाही? नाही, तसं मुळीच नाही. लेखकाच्या मते कधीतरी केलेलं पठण नक्कीच चांगलं आहे, पण ते पावसाळ्यात अचानक येणाऱ्या सरीसारखं आहे. अच्छा. त्याने तात्पुरता गारवा मिळतो, पण रोजची साधना म्हणजे जमिनीत हळूहळू मुरणारं पाणी. जे झाडाच्या मुळांना खोलवर येऊन मजबूत करतं. बरोबर. ही एक प्रकारची मानसिक सवय लावण्याची प्रक्रिया आहे. जशी आपण रोज दात घासतो तशीच ही मनाची स्वच्छता आहे. थांबा, इथे मला एक खूप रंजक मुद्दा दिसतोय. तुम्ही म्हणालात की ही शिस्त लागते, पण लेखात असं म्हटलंय की ही शिस्त फक्त पठणापुरती राहत नाही, ती जीवनाच्या इतर क्षेत्रांतही उतरते. म्हणजे रोज सकाळी देवासमोर बसून काहीतरी पठण करण्याची सवय माझ्या ऑफिसचे डेडलाईन पूर्ण करण्याच्या सवयीला मदत करू शकते. हे तर खूपच अनपेक्षित आहे. हो, आणि हाच तर यातला व्यावहारिक फायदा आहे. लेखक म्हणतात की शिस्त हा एक ट्रान्सफरेबल स्किल आहे. म्हणजे एका ठिकाणी लावलेली शिस्त दुसऱ्या ठिकाणी वापरता येते. अगदी. जेव्हा तुम्ही रोज ठराविक वेळी कोणतीही सबब न सांगता एक गोष्ट करण्यासाठी स्वतःला वचनबद्ध करता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला सातत्याचं प्रशिक्षण देत असता. अच्छा. वेळेचं नियोजन, कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती नकळतपणे वाढीस लागते. वा. म्हणजे हा एक प्रकारचा लाईफ हॅक आहे जो आध्यात्मिक साधनेच्या आवरणाखाली दडलेला आहे. म्हणू शकता. ठीक आहे, शिस्तीचा मुद्दा पटला. पण हरिपाठ म्हणजे फक्त शिस्त नाहीये, त्यात भावनांचाही खूप मोठा भाग आहे. लेखात भावशुद्धी असा एक शब्द आलाय. हो. याचा नक्की अर्थ काय? म्हणजे फक्त शब्द तोंड देखले म्हणायचे नाहीत असं काहीतरी? तुम्ही अगदी अचूक पकडलं. इथेच या साधनेचा खरा सखोलपणा आहे. केवळ यांत्रिकपणे
सवयीने शब्द उच्चारत राहिलो तर तो एक कोरडा विधी होईल. बरोबर. पण भावशुद्धी म्हणजे त्या शब्दांच्या अर्थाशी एकरूप होणं. उदाहरण देऊन सांगाल का? म्हणजे ते जास्त सोपं जाईल समजायला. नक्कीच. नक्कीच. समजा आपण हरिपाठातला शांती हा शब्द म्हणतोय, पण डोक्यात उद्याच्या मीटिंगचा ताण आहे. तर ते झालं यांत्रिक पठण. बरोबर. पण तो शब्द म्हणताना आतून खरंच एक शांततेची लहर अनुभवणं, त्या शब्दाचा अर्थ जगण्याचा प्रयत्न करणं, ती खरी भावशुद्धी. अच्छा. लेखात म्हटल्याप्रमाणे ही शब्दांच्या मागे लपलेल्या अनुभवाला स्पर्श करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपण अंतःकरणापासून नाम घेतो तेव्हा मनातील राग, द्वेष, मत्सर यांसारख्या नकारात्मक भावना हळूहळू निवळायला लागतात. आणि याचा परिणाम थेट अहंकारावर होतो असंही लेखात म्हटलंय. हे थोडं विचित्र वाटतं. नामस्मरण आणि अहंकार कमी होणं यांचा थेट संबंध कसा असू शकतो? याचा संबंध दृष्टिकोनाशी आहे. अहंकार म्हणजे काय? मी आणि माझं. बरोबर. या भावनांचं प्राबल्य. मी किती मोठा, माझं ज्ञान, माझं यश, माझं दुःख सगळं माझ्याभोवती फिरत असतं. हो. हरिपाठ काय करतो? तो आपलं लक्ष आपल्यापेक्षा मोठ्या शक्तीकडे, त्या विराट तत्वाकडे वळवतो. जेव्हा आपण सतत त्या परमेश्वराच्या अनंत स्वरूपाचं चिंतन करतो तेव्हा त्याच्यापुढे आपलं मीपण किती क्षुल्लक आहे याची जाणीव व्हायला लागते. अगदी. ही जाणीव अहंकाराची धार बोथट करते आणि आपल्यात एक सहज नम्रता येते. म्हणजे स्वतःच्या छोट्या जगातून बाहेर पडून मोठ्या चित्राकडे पाहण्याची सवय लागते. आणि ही नम्रता आली की साहजिकच माणसाचे इतरांशी असलेले संबंध सुधारतात. अगदी. जो माणूस कमी अहंकारी असतो तो इतरांचं ऐकून घ्यायला तयार असतो, चुका मान्य करायला तयार असतो. आणि मग नात्यांमधला ताण खूप कमी होतो. नक्कीच. हे सगळं मानसिक आणि भावनिक आरोग्याशी जोडलेलं आहे. आजकाल तर याबद्दल खूप बोललं जातं. चिंता, तणाव हे शब्द रोजच्या जगण्याचा भाग झाले आहेत. हो. लेखात हरिपाठाला यावरचं नैसर्गिक औषध असं म्हटले. हे जरा धाडसी विधान नाही का वाटत? वरवर पाहता वाटू शकतं. पण लेखकाने त्याची कार्यपद्धतीही स्पष्ट केली आहे. हे काही जादू नाही, तर यामागे एक शास्त्रीय प्रक्रिया आहे. कशी? जेव्हा आपण शांतपणे एका लयीत नामस्मरण करतो तेव्हा आपल्या श्वासोच्छ्वासाची गती आपोआप मंदावते. आणि ती अधिक खोल होते. हो. प्राणायामामध्ये आपण हेच तर करतो. श्वास शांत झाला की त्याचा थेट परिणाम आपल्या मज्जासंस्थेवर म्हणजे नर्व्हस सिस्टमवर होतो. ती शांत होते. अच्छा. म्हणजे याची सुरुवात शारीरिक स्तरावर होते, श्वासाच्या नियंत्रणाने. बरोबर. आणि जेव्हा मज्जासंस्था शांत होते तेव्हा डोक्यात येणाऱ्या विचारांचा वेगही कमी होतो. चिंता म्हणजे काय? भविष्याबद्दलचे नकारात्मक विचार. भीती म्हणजे काय? असुरक्षिततेचे विचार. बरोबर. जेव्हा विचारांचा कल्लोळ शांत होतो तेव्हा या भावनांची तीव्रता आपोआप कमी होते. मन स्थिर होतं आणि परिस्थितीकडे अधिक स्पष्टपणे पाहण्याची क्षमता येते. त्यामुळे कठीण प्रसंगांना सामोरं जाण्याचं आंतरिक बळ मिळतं. म्हणूनच लेखक त्याला नैसर्गिक औषध म्हणतात. म्हणजे ही एक प्रकारची ध्यानावस्थाच आहे जी कृतीतून साधली जाते. ठीक आहे, वैयक्तिक स्तरावर होणारे फायदे स्पष्ट दिसतायत, पण जेव्हा माणूस आतून इतका शांत होतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त त्याच्यापुरता राहत नाही, तो इतरांशी कसा वागतो यात तो आपोआप दिसायला लागतो. बरोबर. आणि इथेच आपण चर्चेच्या तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे येतो, या साधनेचा सामाजिक प्रभाव. हाच मुद्दा मला सर्वात जास्त अनपेक्षित वाटला, कारण ही एक वैयक्तिक साधना आहे. बरोबर. मी माझ्या घरात शांतपणे बसून काहीतरी करतोय, त्याचा माझ्या शेजाऱ्यावर किंवा समाजावर थेट कसा परिणाम होणार, हे थोडं दूरचं नातं वाटतं. हे नातं अप्रत्यक्ष पण खूप घट्ट आहे. लेखात म्हटलंय की जो व्यक्ती अंतर्मुख होतो, म्हणजे जो स्वतःच्या आत डोकावून पाहतो, तो इतरांशी अधिक समंजसपणे वागतो, कारण त्याला स्वतःच्या मर्यादांची, स्वतःच्या चुकांची जाणीव झालेली असते. अच्छा. ज्याला स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवताना किती कष्ट पडतात हे कळतं, तो दुसऱ्याच्या रागाला अधिक सहानुभूतीने पाहतो. म्हणजे सेल्फ अवेअरनेस वाढल्यामुळे एम्पथी म्हणजेच सहानुभूती वाढते. अगदी तसंच. यामुळे स्वार्थी विचारांपेक्षा सामूहिक हिताचा विचार करण्याची वृत्ती हळूहळू विकसित होते. सत्य, करुणा, संयम आणि भक्ती. ही मूल्य केवळ वैयक्तिक राहत नाहीत, ती तुमच्या वागण्यातून समाजात पाझरायला लागतात.
आणि जेव्हा समाजात असे अनेक शांत, समंजस आणि संयमी व्यक्ती एकत्र येतात तेव्हा सामाजिक सुलोखा आपोआपच वाढतो. नक्कीच. भांडणं, वादविवाद कमी होतात, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती वाढते. हे खरंय, समाजाची सुरुवात व्यक्तीपासूनच होते. पण ही साधना सगळ्यांनाच लागू होते का? म्हणजे एका विद्यार्थ्याला होणारा फायदा आणि एका निवृत्त व्यक्तीला होणारा फायदा सारखाच असेल का? हो, आणि हेच या साधनेचं सौंदर्य आहे. लेखक म्हणतात की ही साधना कोणत्याही विशिष्ट वयाची किंवा स्थितीची मर्यादा नसलेली आहे. तिचं स्वरूप लवचिक आहे. वेगळ्या रूपात समोर येतात. बरोबर. उदाहरणार्थ, विद्यार्थ्यांसाठी काय फायदा होतो? विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात मोठा फायदा म्हणजे एकाग्रता. कॉन्सन्ट्रेशन. हो, आजकाल मुलांचं लक्ष विचलित होण्याची हजारो कारणं आहेत. हरिपाठ पठणामुळे मनाला एका जागी थांबण्याची सवय लागते. याचा थेट फायदा अभ्यासात होतो. नक्कीच. लक्षात ठेवण्याची क्षमता वाढते, कारण अनावश्यक विचारांचा गोंधळ कमी झालेला असतो. आणि गृहस्थाश्रमी लोकांसाठी, ज्यांच्यावर कामाच्या आणि कुटुंबाच्या अनेक जबाबदाऱ्या असतात, त्यांच्यासाठी हे मानसिक संतुलन साधण्याचं एक उत्तम साधन आहे. रोजच्या जीवनात अनेक तणावाचे प्रसंग येतात. हो, अशावेळी भावनेच्या आहारी न जाता शांतपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता या साधनेतून विकसित होते. एक प्रकारची स्थिरता मिळते. हो, त्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून न जाता एक स्थिरता मिळते. आणि वृद्धांसाठी? वृद्धांसाठी आयुष्याच्या या टप्प्यावर ही साधना समाधान आणि स्वीकाराची भावना आणते. भूतकाळात काय झालं याचा पश्चाताप किंवा भविष्याची चिंता, यातून मन मुक्त होतं. जे आयुष्य समोर आहे ते शांतपणे आणि आनंदाने जगण्याची दृष्टी मिळते. एक प्रकारचा आंतरिक आधार मिळतो. अगदी खरंच, एकाच साध्या सवयीचे किती वेगवेगळे पैलू आहेत. म्हणजे मनाच्या एकाग्रतेपासून सुरुवात करून आपण थेट सामाजिक सलोख्यापर्यंत पोहोचलो. हो, या सगळ्या चर्चेचा सार काय आहे असं तुम्हाला वाटतं? याला आपण एका धाग्यात कसं बांधू शकतो? मूळ लेखाचा समारोप एका खूप सुंदर उदाहरणाने होतो. लेखक म्हणतात, जसे शरीराच्या स्वच्छतेसाठी रोज स्नान आवश्यक आहे, त्याचप्रमाणे मनाच्या शुद्धीसाठी, मनाच्या स्वच्छतेसाठी रोजचं नामस्मरण आवश्यक आहे. बरोबर. खूपच छान उदाहरण आहे. आपण दिवसभर बाहेर फिरून आल्यावर अंगावर धूळ बसते, ती आपण अंघोळ करून स्वच्छ करतो. हो, तसंच दिवसभरात आपल्या मनावर असंख्य विचारांची, भावनांची, अनुभवांची धूळ साचते. ती रोजच्या रोज साफ करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा आपण ही मनाची स्वच्छता होच करू लागतो, तेव्हा या सातत्यपूर्ण साधनेतून जीवन अधिक अर्थपूर्ण, शांत आणि सुसंवादी होत जातं. आणि मग हरिपाठ हा केवळ पठणाचा क्रम न राहता ती एक जगण्याची सुंदर पद्धत बनते. हो, आणि हाच त्याचा खरा आणि महत्वाचा अर्थ आहे, असं लेखक सांगतात. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की एका साध्या वाटणाऱ्या दैनंदिन साधनेमुळे एखाद्याच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक जीवनात किती मोठे आणि सकारात्मक बदल घडून येऊ शकतात. हो, आणि लेखातील सर्वात महत्वाचा संदेश हा आहे की ही जीवनापासून दूर पळण्याची पद्धत नाही, तर स्वतःशी जोडले जाण्याची एक पद्धत आहे, जेणेकरून जगाशी अधिक चांगल्या प्रकारे नाते जोडता येईल. स्वतःच्या आत शांती निर्माण केली की बाहेरच्या जगातही सलोखा निर्माण करणं शक्य होतं. अगदी बरोबर. आणि यातूनच एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. लेखाचा भर वैयक्तिक आंतरिक शांतीवर आहे, जी अखेरीस सामाजिक सलोख्याकडे नेते. हो, यावरून असा विचार मनात येतो की जर वैयक्तिक मनःशांती ही सामूहिक सामाजिक सलोख्यासाठी एक आवश्यक अट असेल, तर असा पाया तयार करण्यासाठी हरिपाठासारख्या आध्यात्मिक आणि इतर कोणत्या सोप्या दैनंदिन सवयी उपयुक्त ठरू शकतील.